नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. अवैध वाळू उत्खननाविरोधात पुन्हा एकदा नांदेड महसूल प्रशासनाची कार्यवाही. आज दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी नांदेड श्री राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार श्री संजय वारकड यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख नायब तहसीलदार श्री स्वप्नील दिगलवार यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी संतोष आस्कुलकर, अनिरुद्ध जोंधळे, मोहसिन सय्यद, प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, गौतम पांढरे, एम के पाटील, मनोज जाधव, मनोज सरपे, दिलीप पवार आढाव, मोहन कदम, सचिन उपरे, रमेश गिरी, माधव शिराळे, महसूल सेवक शीला तेलंगे यांचे महसूल पथक त्रिकूट परिसरामध्ये सकाळी 6 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना त्रिकूट संगमाजवळ रेती उत्खनन करणारे 3 मोठी बोट, 1 छोटी बोट आढळून आले. पथकाने मजुरांच्या सहाय्याने 2 मोठी बोट बुडवून टाकले, तर 1 मोठी बोट, 1 लहान बोट जिलेटिन स्फोट करून नष्ट केले. असे एकूण 35 लाख किमतीचा मुद्देमाल पाण्यात बुडवून व स्फोट करून नष्ट करण्यात आला. अवैध उत्खननाअंतर्गत महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड.